शास्ता देव मनुष्याचे. पण आता हा जो शब्द वापरला मी, तो ऐकला की भलतीकडेच डोकं जाते. पण भलतीकडेच डोकं घातल्यावर बुद्ध धम्मातली देवता ही कॉन्सेप्ट, संकल्पना जी आहे ती कोणाला समजू शकत नाही. आणि बुद्ध धम्मात देवता हा जो शब्द प्रयोग केलेला आहे, तो शब्द प्रयोग तुम्हाला जर संदर्भ म्हणून पाहिजे असेल तर भगवान बुद्धांनी आषाढ पौर्णिमेला सारनाथ येथील ऋषीपतन मृगदाय वनामध्ये शिकवले त्या धम्मचक्क पवतन सुत्तामध्ये देवतांचा संदर्भ आहे. आणि म्हणून त्या अर्थाने भगवान बुद्धाला सत्ता देव मनुष्यान असं म्हटलेलं आहे. बुद्धाचा धम्म अति प्राचीन आहे आणि त्यानंतर मग हे बाकीचं निर्माण केल्या गेलेलं आहे. त्यातही कॉपी एडिट पेस्ट केलेलं आहे. परंतु सर्वसामान्यांचा अध्यात्माचा अभ्यास नसल्यामुळे गोष्ट लय बिघडते. आणि मग आपल्यातले काही अति विद्वान लोक, तुम्ही नाही बापा तसे, परंतु अति विद्वान लोक जे स्वतःला लय हुशार समजतात, ते म्हणते मग हे आपल्यात नाही, ते आपल्यात नाही, आणि ते कधी विहारातही जात नाही, ते कधी पंचशील हे पालन करत नाही. उपवासात म्हणल्यावर ते म्हणते आपल्यात नाही, ते दुसऱ्यानंच पालन कराव. पंचांग प्रणाम करा म्हटलं की आता आमचं वय झालं म्हणते. आणि मूर्तीला कुठं पूजतात का म्हणते, आणि मूर्तीला पूजून कोणाचं काय भलं झालं म्हणते. विहारात जाणाऱ्यांचं काही खरं नाही म्हणते. आम्ही घरीच वाचतो, आम्ही घरीच सगळं काही करतो, आणि तसं पाहिलं तर काही ढेकळं करीत नाही, आणि काही ढेकळं समजत नाही. आणि म्हणून तुम्हाला सांगतो बघा, हे समजणं इथे आता राजा काय म्हणाला म्हणतेला की सर्वसामान्यांना हे समजणार नाही. बुद्धाचा धम्म पण तुमच्या माहितीसाठी सांगतो, सर्वसामान्यांना सहजासहजी समजत नाही. आणि म्हणून आपल्या बाबासाहेबांनी देखील त्या काळामध्ये त्रिपिटक वाचलं. काय वाचलं? त्रिपिटक वाचलं. सुत्त पिटक, विनय पिटक, अभिधम्म पिटक वाचलं. आणि माझ्या दीन दुबळ्या समाजाला, गरीब समाजाला आता कुठं ते उभारी घेईल, या समाजाला एक तर वेळ भेटणार नाही. जसं आता लोकांना विहारात यायला वेळ भेटत नाही, तसं त्यांना विहारात यायला वेळ भेटणार नाही, वाचता येणार नाही. दुसरी गोष्ट पाली भाषा आहे, म्हणून मग त्यांच्यासाठी मी एखादा ग्रंथ तयार करू दे. आणि मग बाबासाहेबांनी आपल्या द बुद्धा अँड हिज धम्मा ग्रंथ लिहिला, तो पण इंग्रजी भाषेत लिहिला. माहित आहे का? कारण आपल्या लोकांना शिकावं, त्यांना इंग्रजी यावं. जर माणूस शिकला तर बुद्धी चालते, जर नाही शिकला तर बुद्धी चालत नाही. पण याच्यात गोमाशी आहे, सगळ्यात शिकलेल्यांची बुद्धी चालत नाही. काही अडाण्यांची बुद्धी चालते, पण शिकलेल्यांची गावाला चालते. ते जागेवरच आपटू घेते. मीच लय हुशार आहे, मीच लय हुशार आहे, हे मी लय वाचलेलं आहे, हे मी लय ऐकलेलं आहे, आणि मलाही येते ना, मलाही येते ना, काही ढेकळं येत नाही. आणि म्हणून तुम्हाला सांगतो बघा, तर हे उपजत आलेलं आहे बघा. तुम्हाला सांगतो, हे आम्हाला कधी शिकवलेलं नाही, पण तुम्हाला गोडी लागावी म्हणून हे येते पहा, ऑटोमॅटिकली येते.